मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी रुद्राभिषेक केला, त्यानंतर गोकुळाष्टमीचं डेकोरेशन केलं. डेकोरेशनमध्ये मला शतशोपांनी बरीच मदत केली, त्यानंतर मला संकेतने मदत केली आणि आमची परी किती त्रास देत होती ते पण तुम्ही बघितलं. तिला वाटत होतं की सगळं असं घ्यावं, हे करावं, आणि तिने मला म्हणजे तिला भरपूर त्रास दिला. आता ह्या व्लॉगमध्ये आम्ही आमचं पूर्ण झालेलं डेकोरेशनही तुम्हाला बघायला मिळेल आणि आम्ही गोकुळाष्टमी कशी साजरी केली तेही तुम्ही बघा. आमच्याकडे छोटा कृष्ण, छोटी राधा पण होती, तेही तुम्ही बघा. आणि माझा व्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. यांनी मला आल्यावर मागचं डेकोरेशन करायला मदत केली आणि आता संकेत डेकोरेशन करतोय. तो श्रीकृष्णाचा जास्त मोठा भक्त आहे. संदेश त्याला सांगतोय. हा दादा दादा किती पसरा पडलाय. आम्हाला अजून अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाचा, है ना परी? परीला राधा बनवायचं आहे. आमचं डेकोरेशन चाललंय अजून. वा, परी आमची आता हिरोईन दिसणार आहे. राधा राणी. अयो अयो, वा 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 वा, काय छान. पाहिलं का आमच्या परीने मेकअप केलाय मस्त पैकी. परी इकडे बघ. परी परी मम्मी फोटो काढते. परी मेकअप केला आणि सगळे फुलं तोडून पण टाकले. याला म्हणतात मेकअप. एक नंबर मेकअप. आवडतं तर खूप. नवीन नवीन कपडे घालायला, छान छान मेकअप करायला. जरा लाली लावा. धर, दाखव. असं करा. लाली लावायचं कसं कळतं? थांब ना, अजून पूर्ण नाही लागली. नीट नीट असं कर. असं असं कर. असं ठेव बर का बोट, म्हणजे छान लाली लागल बर का. आ नको करू. असं कर. परी थांब ना. या परीसाठी आम्ही त्याच्याकरता ना बीटची लाली बनवलेली. अगं ते खायचं नाहीये. असं कर. वरती वरती कर. वरती मान कर. हा हा हा. दादा 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 दादा. पाहिलं का आमच्या परीचा मेकअप. टिक्की कुठे ठेवली परी? परी टिक्की कुठे? टिक्की कुठे ठेवली? कुठे पावडर काजळ कुठे परीचं? कुठे गेलं? गेलं का लगेच? हा हे बघ रे कसं लावलं बघ. ते थांब परी, थांब ना. बघ रे बघ, गजरा लावला बघ परीने. तू घाल, तुझ्या हातात घाल. बघ कशी सांगते. आमची परी राधा राणी झाली. थकली, खुर्चीवर जाऊन बसली होती. आली उठून परत डान्स करायला. परी डान्स कर. परी डान्स करा. कर डान्स. दोन्ही मामा शूटिंग काढतायत, तिची फोटो काढतायत. हा डान्स करा परी. हा करा, डान्स करा. घेतली ओढणी. आमच्या राधाने ओढणीच काढून घेतली. त्या हातातलंच काढून घेतलं. इकडे बघ कशाला काढलं परी ते? तोडलं. हा गेले 200 रुपयाचा कार्यक्रम करून टाकला तिने जागेवर. सगळे फुलं तोडून टाकले. आता काय करायचं? हा काय केलं? टाकलं ना तोडून. मजा वाटते तिला. कशी मामाची पप्पी घेते पाहिली का? किती शहाणी. पुसून दे लवकर. सगळं काढून टाकला मेकअप. सगळे फुलं तोडून टाकले हाराचे. हा कशी मामासोबत फोटो काढते. लय शहाणी. माझी पूजेची सगळी तयारी झालेली आता.
छान बाळकृष्णाचे कपडे वगैरे सर्व काही आणलेलं आहे. नैवेद्य. संकेत आता दिवा लावतोय. विजूताई आल्यात कृष्ण जन्मासाठी. बाकी सगळे झोपले. आता आम्ही बाळकृष्णाचा अभिषेक करणार आहे. मस्त दिसतात दिवे लावल्यावर. हा टाक पंचामृताने स्नान घाल देवाला. मी वाचते तू स्नान घाल. पुरुषसुक्त. हरिओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचराते व्यापुनी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुष हा त्रिकालभरता देवांचा देव अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठाव. दृश्य जगत हे महिमा याचा एकची पदमात्र अदृश्यातही नांदती त्रिपदे याची सत्पात्र. त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडहीन खेळे. चेतन नोहे अचेतनाही जागवून उरला अविद्येत जे रमले त्यांना वासुनी न दिसला. चराचर या निर्मुनी तेने जीवही बनवियले नाना रूपे असती इंद्रिये विश्वतोर नटले. पुढे विभूने यज्ञ मांडिला जीव हवीर द्रव्य वसंत झाला आज. असं एक एक विसरून जाते. आणि देवघरात ठेवलं. सकाळी ते वाचते ना पोथी तर गरम होतो पाठी. कशासाठी? महालक्ष्मीसाठी. हा हा वरून अडकवतं कसं काही. हां तेच ना. मला करायचं आहे बरं का. आता डेकोरेशनला सुरुवात पण करायची आहे. झुमर म्हणजे ते याच्यात पाहिलं बाटल्या आहेत ना पाण्याच्या अंड्या टाकून दिल्या आणि लोमटे म्हणजे एक काम कर. कपडा ठेव हे झाला का. बस ना. या हातातले कडे बाळकृष्णाचे तिकडच्या हातात. आता माझी सून आली का ती तिच्यासोबत मोठा बाळकृष्ण घेऊन येईल. मग ते असं घालायला बरं पडेल. हे आपले जुने छोटे छोटे सून आल्यावर ती घेऊन येईल ना बाळकृष्ण. लग्न झाल्यावर आमच्याकडे देतात बाळकृष्ण. हे आमच्याकडे दिलं माहित नाही पण आमचे मोठे भाऊचं लग्न झालं ना हां त्यांनी दिला होता. नाही आमच्याकडे बाकी कुठं ऐकलं. आता माझ्या लग्नात नाही आलेला नाही बाळ काय बाबा एवढं दिलं काही दिलं नसतं का. म्हणजे नाही आमचं कुठं पाहिलं. बाळकृष्ण देवाचं पण लग्न झालं त्यात नाही आला. देवाला पोरींचे लग्न झाले. फक्त मोठ्या भावाच्या आई तिथून त्यांनी आणलं तेवढं. नाही आमच्याकडे बाळकृष्ण आणि अन्नपूर्ण देतातच कंपल्सरी. नाही लागते. मग आपण दुसरं छोटं मोठं मागं दिवे बरं का. हा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. वैजंती माझी
नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामो ऋषीची माते दरविश्वनाथ मुकुंद विष्णू भगवान नमस्ते श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव लागत सगळं. कृष्ण जन्म झालाय आता 12:39 झाले. आमच्या घरी बाळकृष्णाचा जन्म झालाय. सर्वांनी बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी या. ये सर्व पुढं. त्याला म्हणा काहीतरी मला जास्त माहिती पाळणा म्हणून आपण पण आली नव्हती झोपली ना. पाळणाने मोठा आहे. फक्त आता ह्याचं जे ना तुम्हाला माहिती म्हणा बरं का मला वैयक्तिक म्हणजे सोन्याचा देतो डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस अंग जसा जळकतो हर्षाचा लिंग जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री भायानो मोठा खारीक खोबरे साखर वाटा जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी बोलली गंगा स्नान भावे घालीन तुला शुद्ध गंगा स्नान भावे घालीन तुला गंग केशरी लावीन वरती अरे माझ्या गोडरी लावीन वरती. अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती. अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती. पिवळा पितांबर नेसवीन तुला पिवळा पितांबर नेसवीन तुला शेला हिरवा घालीन वरती शेला हिरवा घालीन वरती. अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती. अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती. कुंडलाची प्रभा मुकुटाची शोभा कुंडलाची प्रभा मुकुटाची शोभा तुळस मंजिरी वाहीन वरती तुळस मंजिरी वाहीन वरती. अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती. अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझीच आरती. आमची आरती वगैरे सगळं व्हायला आता रात्रीचा 1 वाजला आहे आणि विजूताई बाळकृष्णाला हॅपी बर्थडे म्हणतायत. श्रीकृष्णा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळकृष्णा. मस्त वाटतंय आज घरामध्ये खूप प्रसन्न वाटतंय बरं का. असाच आनंदी आनंद दरवर्षी आमच्या घरी ये आणि असाच आनंदी आनंद आमच्या घरी सगळ्यांच्या घरी असाच आनंदी आनंद होऊ दे. आणि तुम्हाला खरं सांगू का खूप म्हणजे खूप वर्षांपासूनची इच्छा होती माझी बरं का गोकुळाष्टमी साजरी करायची. पण हा पहिले करत होतो पण ते पाळणा होता त्यांच्याकडे म्हणून मग ते होत होतं साजरी. हा आता ते कसं आम्हाला पाळणा घ्यायचं नाही त्याच्यामुळे सगळा गोंधळ होत होता. आम्हाला पाळणा घ्यायचा नाही कोणाला द्यायचा नाही.
करायचीच आपल्याला गोकुळाष्टमी साजरी, पण मला लय मोठा प्रश्न पडला. पण जाऊ द्या, ज्यांनी कोणी तो पाळणा दिला ना त्याचं घर फार लेकरांनी भरून जावं मी तर म्हणते. आणि म्हणजे ज्यांनी पाळणा दिला त्यांचं नाव मला माहित नाहीये, पण मग पाळणा मला मिळाला यावर्षी आणि मी गोकुळाष्टमी खूप छान अशी म्हणजे कायमस्वरूपी दिला. हो अहो खूप सुंदर, लाकूड पण चांगलं आहे, लाकडी. आणि म्हणजे लाईफ टाईम येतो, आता फार विषय नाही. मग काय, ज्यांनी कोणी दिलं त्याच्या म्हणजे त्यांनी मला नाव नाही सांगितलेलं मुलांनी, पण त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते की आज त्यांच्यामुळं घरामध्ये गोकुळाष्टमी साजरी झाली. आणि कशी वाटली आजची माझी पूजा, गोकुळाष्टमी, आमच्या घरी बाळकृष्ण आले. आजचा माझा ब्लॉग आवडल्यास नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.